नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असा फ्राईड राईस। तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य बघा घेतले। हा कोलमचा तांदूळ आहे, खूप मस्त आहे, बारीक जिऱ्यासारखा आहे बघा। इथं मी हा कोलमचा तांदूळ मी शिजवून घेतला आहे मस्त पहिलाच, तो पण खूप भरभरीत एकदम असा छान भात झालेला आहे बघा मस्त। इथं त्याच्यासाठी आपण घेतला आहे कोबी बारीक चिरून घेतला आहे, गाजर बारीक चिरून घेतलं आहे, कांद्याची पात घेतली आहे बारीक चिरून, इथं कांद्याच्या पातीचे कांदे इथं बारीक चिरून घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, ढोबळी मिरची घेतली आहे, आपल्याला तेल लागणार आहे, थोडंसं मीठ लागेल, इथं शेजवान चटणी, फ्राईड राईस मसाला आणि आलं लसूण पेस्ट। कढई आपली छान तापलेली आहे बघा मस्त। आता आपण याच्यात तेल टाकतोय, तेल आपलं तापले, ह्यात मी आलं लसूण पेस्ट टाकते। कांदा आहे पातीचा, तो टाकून घेते। मस्त घरगुती आपला फ्राईड राईस तयार करते आज मी संध्याकाळच्या जेवणाला। छान सगळ्या भाज्या होत्या माझ्याकडं, म्हटलं आज फ्राईड राईसची रेसिपी करावी। तर सगळ्यात आधी मी ह्याच्यात गाजर टाकून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या टाकतोय बारीक करून, त्या कुठल्या जास्त आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहेत। त्यात टाकते आता ढोबळी मिरची बारीक चिरलेली, कोबी टाकते, सगळ्या परतत आल्या, थोडीशी कांद्याची पात टाकून घेते। आता ह्या भाज्यांवर चिमूटभर फक्त मीठ टाकते मी, जास्त नाही, कारण फ्राईड राईसमध्ये मसाल्यामध्ये मीठ असतंच ऑलरेडी, त्यामुळं जास्त काही मीठ टाकत नाही मी। आता अशाच भाज्या आपल्याला कच्च्या ठेवायच्या त्या। आता याच्यात हा मसाला टाकून घेऊया फ्राईड राईसचा, आणि थोडी शेजवान चटणी टाकते मी। शेजवान चटणीमुळे आपल्या भाजीला छान कलर आला आहे। आता टाकते मी हा शिजवलेला कोलमचा राईस टाकते। मस्त भाताचा हलवून घेऊया। आता मस्त आपला भाताचा हा तयार होत आला आहे, भात तयार होत आला आहे। थोडा आपण वरून मसाला टाकूया, थोडा फ्राईड राईस, कारण भात माझा जरा जास्त आहे आज। छान ह्याला हलवून घेऊया। खूप मस्त असा फ्राईड राईस मला तयार झाला आहे बघा घरगुती। आता ह्याच्यावर आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर, आता छान आपला भात आता मस्त तयार झालेला आहे। गॅस थोडा कमी करते मी, तयार झालेला आहे। थोडंसं मी इथं बटर टाकते, अजून थोडं बटर टाकूया आपण, बटर म्हणजे हा भात मस्त आपण अगदी बाहेरून ऑर्डर केल्यासारखा होईल छान। आता ह्याच्यावर एक 5 मिनटं झाकण टाकूया। त्याचं झाकण काढते मी, मस्त आपला भात आता तयार झाला आहे बघा छान। गॅस बंद करूया, बटर पण छान वितळले त्याच्यावरचं। आता वाढायला घेते मी इथं,
असा मस्त मी 4 माणसांसाठी हा संध्याकाळच्या जेवणालाच फ्राईड राईस तयार केला आहे बघा, घरगुती. त्याच्यावर टाकू आपण थोडीशी ही कांद्याची पात आता मस्त कच्ची, बारीक चिरलेलं गाजर टाकते जरा वरतून, आणि कोबी मस्त. अशा प्रकारे मस्त असा मी अगदी घरगुती फ्राईड राईस तयार केला आहे बघा, खूप छान असा चविष्ट. तर तुम्ही पण अशा पद्धतीने कोलमच्या तांदळापासून हा फ्राईड राईस मी तयार केला आहे. तुम्ही घरी असा तयार करून बघा. आवडल्यास मला नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.